विचारलं असं त्या कबुतराच्या कपाळावरती काय लिहिलं होतं? त्याचं कपाळ पाहून तुम्हाला हसू यायला लागलं. काळाने सांगितलं त्या कबुतराच्या कपाळावरती लिहिलं होतं, आज 12:05 इथून 50,000 किलोमीटर लांब एक अरण्य आहे. त्या अरण्याच्या मध्यभागी एक छोटंसं सरोवर आहे. त्या सरोवराच्या मध्यभागी एक छोटंसं झाड आहे. त्या झाडाच्या बुडक्यामध्ये छोटंसं घरटं आहे. त्या घरट्यामध्ये आज 12:05 या कबुतराचं मरण लिहिलंय. एवढ्या लांब मरण लिहिलेलं असताना सुद्धा हे कबूतर इथं कसं आलं? आता 12:05 50,000 किलोमीटरचा प्रवास कबुतराला करणं शक्य आहे का? नाही. मला असं वाटलं गाड्यानं काळ चुकावला. गरुडदेव म्हणले चुकावला नाही, काळाच्या तावडीत नेऊन घातला. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. कवतुक वाटे झाली या वेचाचे, कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगलाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. विढाल विढाल समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभं, जगन निहित पाणी मंडनम मंडनानां. तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता, ठेवी तो माता. परिसावी विनंती माझे पंढरी नाथा, परिसावी विनंती माझे पंढरी नाथा. जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता, ठेवी ते माता. परिसावी विनंती माझे पंढरी नाथा, परिसावी विनंती माझे पंढरी नाथा. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रेय जननी देवाची. वसुदेव सुतं देव कंस चानूरमर्दनं.
देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु। नमो सद्गुरु तुकिया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मनोजव मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्ध मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जयाचे नि आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आघवे जीवेसिये। ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांची केली स्मरण। होय सकल विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। याजसाठी केला होता अट्टहास, इको कमी करा, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकारी विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे स्थित प्रज्ञ साधू, मराठी मनावर अधिराज्य करणारे जगविख्यात महात्मा आणि वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले गोंडस फळ म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज। या तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अतिशय उत्कृष्ट अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। विढाल या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या पारमार्थिक जीवनाबद्दल धन्यता व्यक्त करतात। मनुष्याने परमार्थ नेमका कशा करता करायचा याचा अत्यंत मार्मिक असा संदेश देणारा जगद्गुरु तुकोबरायांचा अभंगात सेवेकरिता निवडलेला आहे। अभंगाचा भावार्थ करण्यापूर्वी अल्पसा परिहार निमित्त तुम्हा सर्वांना ठाऊके, आज या ठिकाणी कैलासवासी सुषमा श्रीरंग शिर्के, सौ वनिता सतीश कदम, सौ सुनीता शशिकांत जगदाळे, सौ रमा सोमनाथ माने, सौ कविता संतोष गायकाड, सौ सविता महेश माने यांचे पूज्य पिता श्री कैलासवासी सुभदार मेजर सर्जेराव गणपत चव्हाण यांचा हा प्रथम पुण्यस्मरण सोहळा। 1 वर्षापूर्वी या स्थितीला बाबांनी आपला देह ठेवला। आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांचं स्मरण होत असताना श्रद्धेनं नामचिंतन व्हावं, श्रद्धेनं नामस्मरण व्हावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आयोजित केलेली आजची कीर्तन सेवा, ज्यांच्या नियोजनातून आणि ज्यांच्या निमंत्रणातून इथे येण्याचा योग आला, मृदंग सम्राट मृदंग रत्न मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण आमचे चंद्रकांत महाराज गिरी महाराजांच्या नियोजनातून आणि त्यांच्या निमंत्रणातून इथे येण्याचा योग आला आणि त्यांच्यामुळे तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला। संगीत रत्न संगीत अलंकार गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे विठ्ठल बापू बापूंच्या दर्शनाचा योग आला। संगीत रत्न संगीत अलंकार गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे भीमराव महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला। हार्मोनियम करता आदरणीय आमचे जयवंत महाराज निकम महाराजांच्या दर्शनाचा योग आला। माझे जीवलग मित्र जरंडेश्वर बाल हरिपाठ मंडळ, सर्व छोटे छोटे वारकरी माझे जीवलग मित्र हरिभक्तीपरायणचे अण्णा महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला। आपल्या गावचे दिंडी मालक राजेंद्र महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला। ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन तुम्हाला पुनश्च एकदा पुन्हा पुन्हा वारंवार ऐकायला पाहायला मिळेल, जयघोष यूट्यूब चॅनल हरिभक्तीपरायणचे योगेश महाराज सुतार महाराजांच्या दर्शनाचा योग आला। आदी सर्व गुणीजन टाळकरी मंडळी आणि तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला। विठ्ठल अतिशय स्तुत्य आणि कौतुक करण्यासारखा उपक्रम या ठिकाणी संपन्न होतोय की आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांचं स्मरण होत असताना त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त श्रद्धेनं नामचिंतन व्हावं, नामस्मरण व्हावं, हरिजागर व्हावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आयोजित केलेली आजची कीर्तन सेवा। ज्यांनी 25 वर्ष भारत मातेचं रक्षण केलं, शिक्षणावरती अतिशय भर दिला, आपल्या मुलींवरती योग्य पद्धतीचे संस्कार दिले, योग्य संस्कार दिले, म्हणून त्या बाबांचा पुण्यस्मरण सोहळा आज अशा पद्धतीने या ठिकाणी संपन्न होतोय।
आयुष्यामध्ये कधीच त्यांना मुलाची कमतरता भासली नाही. 6 मुली अगदी मुलासारखं त्यांचं संगोपन शेवटच्या काळामध्ये करत होत्या. बाबा ज्या वेळेला आजारी होते त्यावेळेला 6च्या 6 मुली, अगदी पोटचा पोरगा सुद्धा जेवढं त्यांचा देखभाल करणार नाही, सांभाळ करणार नाही, अशा पद्धतीची काळजी या 6च्या 6 मुलींनी घेतली. आणि 1 वर्षापूर्वी या स्थितीला बाबांनी आपला देह ठेवला. बाबा निघून गेले. आले देवाजीच्या मना तेथे कोणाची चालेना, किंवा जो आवडतो सर्वांना तुझी आवडे देवा. कारण जन्माला येणाऱ्या व्यक्तीला कधी ना कधी तरी मरावं लागतं. लोक आश्चर्य करतात, महाराज सकाळी 2 तास आमच्या सोबत गप्पा मारल्या, गेले कसे? आश्चर्य करतात लोक. पण गेले कसं याचं आश्चर्य करू नका, आजपर्यंत कसे राहिले याचं आश्चर्य करा. झाडाचं पान गळून पडलं, लोक आश्चर्य करतात, झाडाचं पान गळून कसं काय पडलं. परंतु आत्तापर्यंत ते का नाजूकशा देठाला कसं काय धरून राहिलं याचं मात्र कोणीच आश्चर्य करत नाही. मरणं काही नवीन नाही. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधीतरी मरावं लागतं. ज्ञानोबरायांची भाषा आहे, उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधीतरी मरावं लागतं. कारण या लोकाचं नावच आहे मृत्यूलोक. या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलं की त्याला कर्म करावं लागतं, आणि कर्म केलं की त्याला मरावंच लागतं. म्हणून हिमालयाच्या उंचीचं कर्तृत्व असणारी लोक या मृत्यूलोकामध्ये मरून गेली. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आराराबा पाटील, पंतरावजी कदम, विलासरावजी देशमुख, गोपीनाथरावजी मुंडे, हिमालयाच्या उंचीचं कर्तृत्व असणारी लोक या मृत्यूलोकामध्ये मरून गेली. नवे नवे येथे नाही उरू आली अवतार, एरते पामर जीव किती. साधू संतांना, भगवंताला देखील आपले अवतार संपवावे लागले. नवे नवे देवाच्या बापाला सुद्धा मारावं लागलं. मग येरते पामर जीव किती. मग तुमचं आमचं काय घेऊन बसला. त्या सिकंदराने संपूर्ण जगावरती राज्य केलं. जगातील सगळ्या संपत्तीचा मालक एकटा सिकंदर झाला. जगातील सगळ्या सैन्याचा मालक एकटा सिकंदर झाला. सिकंदर आजारी पडला. वैद्यानं सांगितलं पाहिजे तेवढं सैन्य घ्या, पाहिजे तेवढी संपत्ती घ्या, पण माझे प्राण वाचवा. वैद्यांनी सांगितलं हे सैन्य आणि हे संपत्ती तुमचे प्राण वाचवू शकत नाहीत, तुमचं जाणं निश्चित आहे. सेनापतीला बोलवलं, ज्यावेळेला माझा मृत्यू होईल, माझी अंतयात्रा काढाल, त्यावेळेला आजपर्यंत कमवलेलं सैन्य एका बाजूला, आजपर्यंत कमवलेली संपत्ती एका बाजूला, दोन्ही हात माझे खुले बाहेर सोडून द्या आणि दुथरवाशी माझी अंतयात्रा काढा. त्या सिकंदरला तुम्हाला निर्देश द्यायचा होता की जगातील सगळ्या संपत्तीचा मालक एकटा मी होतो, जगातील सगळ्या सैन्याचा मालक एकटा मी होतो. पण एवढं सैन्य आणि एवढी संपत्ती असताना देखील या मृत्यूलोकामध्ये मला मरावं लागलं. का? कारण मनुष्याच्या जीवनामध्ये 3 सोहळे ठरलेले असतात. पहिला सोहळा आहे तो जन्माचा, दुसरा सोहळा आहे तो लग्नाचा, आणि तिसरा सोहळा आहे तो मृत्यूचा. ज्याचा पहिला झाला ना त्याचा तिसरा ठरलेला आहे. दुसरा करायचं का नाही हे ज्याच्या त्याच्या हातात आहे, परंतु ज्याचा पहिला झाला त्याचा मात्र तिसरा ठरलेला आहे. कारण मनुष्य ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला वर्ष आणि महिने घेऊन जन्माला येत नाही. मनुष्य ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला श्वास घेऊन जन्माला येतो. एकही श्वास जास्त नाही आणि एकही श्वास कमी नाही. नवीन 4 व्हीलर खरेदी करायला गेल्यानंतर त्याला स्वतंत्र स्टिपनी खरेदी करावं लागत नाही, 4 व्हीलर बरोबर स्टिपनी येते. नवीन मोबाईल खरेदी केल्यानंतर त्याला स्वतंत्र चार्जर खरेदी करावा लागत नाही, मोबाईल बरोबर चार्जर येतो. जसं मोबाईल बरोबर चार्जर येतो, 4 व्हीलर बरोबर स्टिपनी येते, तसा जन्म झाल्याबरोबर स्वतंत्र मृत्यूची अपेक्षा करायची गरज नाही. ज्या क्षणाला आपला जन्म झाला त्या क्षणाला आपला मृत्यू ठरलेला आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, किंवा उपजलिया पिंडा मरण संगाते. ज्या क्षणाला आपला जन्म झाला त्या क्षणाला आपला मृत्यू ठरलेला आहे, आपलं ठिकाण ठरलेलं आहे, आपलं निमित्त ठरलेलं आहे. एकदा सगळ्या देवदेवतांची सभा भरली. सगळे देवदेवता यायचे, आपलं वाहन त्या पार्किंग वाहन वस्तीमध्ये लावायचे आणि सभागृहामध्ये प्रवेश करायचे. आता तुमची आमची वाहनं म्हणजे 2 व्हीलर 4 व्हीलर, कोणाची कोणती गाडी कोणाची कोणती गाडी. पण देवदेवतांची वाहनं म्हणजे पशुपक्षी. मग ते सगळे पशुपक्षी पार्किंग वाहन वस्तीत लागले होते. त्या पार्किंग वाहन वस्तीमध्ये कबूतर नावाचं पक्षी आलं होतं. कबुतराने विचार केला, आजपर्यंत आपल्याला विष्णूचं दर्शन नाही, आजपर्यंत आपल्याला ब्रह्मदेवाचं दर्शन नाही,
शंकराचं दर्शन नाही, इंद्रदेवाचं दर्शन नाही. कारण ब्रह्मदेवाचं दर्शन घ्यावं म्हटलं तर ब्रह्मलोकात जावं लागेल. विष्णूचं दर्शन घेण्याकरता वैकुंठात जावं लागेल. शंकराचं दर्शन घेण्याकरता कैलासात जावं लागेल. आणि हे आजपर्यंत आपल्याला शक्य झालं नाही. पण आज इथं सगळे देवदेवता येणार आहेत. इथं सगळ्या देवदेवताचं दर्शन करून घ्यावं आणि जीवनाचं कल्याण करून घ्यावं, हा शुद्ध हेतू घेऊन ते कबूतर सभागृहाच्या दरवाजाच्या उजव्या कोपऱ्यावरती येऊन बसलं. इंद्रदेव आले, दर्शन झालं. ब्रह्मदेव आले, दर्शन झालं. शंकर आले, दर्शन झालं. विष्णू आले, दर्शन झालं. कबूतराला असं वाटलं कृतकृत्य झालो, इच्छा केली ते जी इच्छा घेऊन इथं बसलो ती इच्छा पूर्ण झाली. सगळ्या देवदेवताचं दर्शन झालं आणि शेवट काळ आला. काळाचंही दर्शन झालं. काळाने आतमध्ये प्रवेश करत असताना काळाचा पाय उमरेला ठिसकळला लागला. काळ खाली पडला. उठता उठता वरती लक्ष गेलं. कबुतराकडे पाहिलं. कबुतराकडे पाहिल्याबरोबर काळ मोठ्याने हसला आणि निघून गेला. काळ हसला, कबूतर लटलट कापू लागलं ना. ज्यार ती काळ माझ्याकडे पाहून हसला त्यार ती माझा दिवस भरला. कबूतर घाबरलं. घाबरत घाबरत गरुड देवाजवळ आलं. गरुड देवाला सांगितलं, देवांचं दर्शन घ्यावून बसलो होतो खरा, पण देवाचं दर्शन झालं बरोबर काळाचंही दर्शन झालं. नुसतं दर्शन झालं नाही तर काळ माझ्याकडे पाहून हसला. ज्यार ती हसला त्यार ती माझा दिवस भरला. लटलट कापू लागलं कबूतर. गरुडदेव म्हणले, त्या काळाला काय घाबरता? एक काम करा, अजिबात घाबरू नका, माझ्या पाठीवर बसा. गरुड देवानी कबुतराला पाठीवर घेतलं, उंच भरारी मारली आणि 50,000 किलोमीटर लांबचा प्रवास केला. 50,000 किलोमीटर लांब एक अरण्य होतं. त्या अरण्याच्या मध्यभागी एक छोटंसं सरोवर होतं. त्या सरोवराच्या मध्यभागी एक छोटंसं झाड होतं. त्या झाडाच्या बुडक्यामध्ये एक छोटंसं घरटं होतं आणि त्या घरट्यामध्ये गरुड देवानी कबुतराला आणून ठेवलं आणि सांगितलं, आता काळाला घाबरायचं नाही. काळ तुमच्यापासून किती लांब आहे? 50,000 किलोमीटर लांब आहे. आता काळ तुमचं काहीही करू शकत नाही. अजिबात काळाला घाबरायचं नाही. आनंदात तिथे जीवन जगायचं. गरुडदेव तिथून निघाले. पुन्हा पार्किंग वाहन व्यवस्थेमध्ये आले. सगळ्या देवदेवतांची सभा संपली. सगळे देवदेवता बाहेर आले आणि काळही बाहेर आला. गरुडदेवानी काळाला विचारलं, का म्हणे त्या कबुतराकडे पाहून तुम्ही हसला का? गरुडदेवानी सांगितलं, सहज आतमध्ये प्रवेश करत होतो, माझा पाय उमऱ्याला लागला, ठेसकळला, मी खाली पडलो. उठता उठता वरती लक्ष गेलं, त्या कबुतराकडे पाहिलं, त्याचं तोंड पाहिलं, मला हसू यायला लागलं. गरुडदेवानी विचारलं, तेच विचारतो ना, असं त्याच्या तोंडावरती, असं त्याच्या कपाळावरती काय लिहिलं होतं? त्याचं कपाळ पाहून तुम्हाला हसू यायला लागलं. विठ्ठल विठ्ठल गरुडदेवानी काळाला विचारलं, असं त्या कबुतराच्या कपाळावरती काय लिहिलं होतं? त्याचं कपाळ पाहून तुम्हाला हसू यायला लागलं. काळाने सांगितलं, त्या कबुतराच्या कपाळावरती लिहिलं होतं, आज 12:05 इथून 50,000 किलोमीटर लांब एक अरण्य आहे. त्या अरण्याच्या मध्यभागी एक छोटंसं सरोवर आहे. त्या सरोवराच्या मध्यभागी एक छोटंसं झाड आहे. त्या झाडाच्या बुडक्यामध्ये छोटंसं घरटं आहे. त्या घरट्यामध्ये आज 12:05 या कबुतराचं मरण लिहिलंय. एवढ्या लांब मरण लिहिलेलं असताना सुद्धा हे कबूतर इथं कसं आलं? आता 12:05 50,000 किलोमीटरचा प्रवास कबुतराला करणं शक्य आहे का? नाही. मला असं वाटलं गाड्यानं काळ चुकावला. गरुडदेव म्हणले, चुकावला नाही, काळाच्या तावडीत नेऊन घातला. देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल, त्यासी काळोबा खाईल, त्यासी काळोबा खाईल. देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल, त्यासी काळोबा खाईल, त्यासी काळोबा खाईल. देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल,
जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल का क्षणभंगूर नाही भरवसा हा देह नाशिवंत मळमूत्रांचा बांधा वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा सांधा रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा स्मरे त्या हरी हरा शरण जाई बा गोविंदा पर्यंते मदालसा सोहम जो जो रे बाळा. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी तरी मरावं लागणार. याच मृत्यू लोकामध्ये अनेक लोकांनी अमरत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पण या प्रयत्नांना त्यांना यशप्राप्ती झाली नाही. रावण असू द्या हिरण्यकश्यप असू द्या अगदी चालू घडीतलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर जगप्रसिद्ध नाव मायकेल जॅक्सन. मायकेल जॅक्सनने संकल्प केला होता या संपत्तीच्या जोरावर आपण 135 वर्ष जगायचं आणि आपण 135 वर्ष जगावं अशी सगळी व्यवस्था त्यांनी करून ठेवली होती. 12 डॉक्टरची टीम दिवसातून 3 वेळा त्याला चेकअप करत होती. त्याचा चहा त्याचा नाश्ता त्याचं भोजन पहिल्यांदा लॅबला टेस्टिंग व्हायचं आणि मग तो चहा नाश्ता भोजन करायचा. भविष्यामध्ये आपला लिव्हर खराब झाला किडनी खराब झाली डोळे निकामी झाले तर प्रत्येक अवयवाकरता स्वतंत्र डोनर तयार करून ठेवला होता आणि त्यांना आयुष्यभर सांभाळण्याचं ॲग्रीमेंट करून ठेवलं होतं. संपत्तीच्या जोरावर 135 वर्ष जगण्याची सगळी व्यवस्था करून ठेवणारा मायकेल जॅक्सन वयाच्या फक्त आणि फक्त 48व्या वर्षी मेला. का साथ देती नहीं वो किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का हो जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझे को आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझे को आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. नाशिवंत देह जाणार सकळ 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 खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत
नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत नाशिवंत देह जाणार सकळ 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 नाशिवंत देह गोड गायलो गोड वाजवले यांच्याकरता सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा बरं. पण खरं सांगू किती जरी गोड गायलं आणि किती जरी गोड वाजवलं तरी एक ना एक दिवस जावं लागणार हे निश्चित. एक ना एक दिवस गायक जातील वादक जातील कीर्तनकार जाईल समोर बसलेला प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवस मरून जाईल. नवे नवे तुमच्या गावातला प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवस मरून जाणार. आजीबाई म्हटली महाराज किती गोड बोललो या गावातला प्रत्येक व्यक्ती मरून जाणार पण मी नाही मरणार. म्हणलं का ती म्हणली मी कोरेगावसून आली. आता कोरेगावची राहिलो आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधीतरी मरावं लागणार. मग मरण नेमकं कसं असावं तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे मरावे परी कीर्ती रूपी उरावे.